हालो 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 हालो. हॅलो. कोणी काळजी करायची बस. आणि म्हणून पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बघा भवानी अगदी त्यांच्या परीनं त्यांनी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. बुवा जरा तीर माराय बघत होते पण त्यांचे तीर सगळे हवेत गेलेत. बुवा बुवा ओ झिनाम देवेंद्र, तुमचा एक पण तीर माझ्यापर्यंत आलेला नाही. बुवा सगळं फुसकाय तुमचं तीरात आहे ना. बड्या घरचा पोकल वासा, वारा येतोय भसा भसा, लोक चाललेत घरात, तुम्ही फक्त रातभर घासत बसा. बुवा एक नाही बुवा, एक सगळं जेवढं बंदुकीतलं काडतुसीतलं तुमच्या जेवढं बाहेर निघत होतं सगळं गेलं हवेतवर. माझ्यापर्यंत बुवा एक पण नाही आलेला. बुवा म्हणाले ए पोरांनो, माझा आवाज सगळ्यांना पोचतोय ना रे नीट? इथं उभं राहून पण बुवा काय बोलत होतो काय कळत नव्हता. सगळा नुसता आपल्या तोंडात त्या तोंडात ओम भट स्वा. बुवा बुवा काय म्हणाले? म्हणतात असली चिरकुटा म्हणतात मी लय बघितले. बोलले ना बुवा, बोलले ना असली म्हणतात चिरकुटा. बुवा तुम्ही चिरकुटा लय बघितले असाल पण हा चिरकुट थोडासा वेगळा आहे. हा एकदा चावला, हा चिरकुट आधी तर चावत नाही पण नको तिथं असा काय चावतो बुवा, त्याची कड लवकर काय उतरत नाही. बुवा लक्षात ठेवा. बुवा म्हणाले माझ्यासारख्या म्हणतात बाऱ्या करून दाखव. बुवा तुम्हाला एक भाव म्हणून सल्ला देतो. मी पण मित्रांनो माकड काय म्हणतो माझी लाल. आता घासून लाल झाली त्यांना माहितीये कुठं हो. बुवा आज मी सुद्धा हा 6वा कार्यक्रम करतोय. कितवा? बरेच जणांचे सायलेन्सर फाटलेले आहेत, त्यात तुमचा पण नंबर आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो हा सायलेन्सर जर नीट ठेवायचा असेल तर पहिला पाणी बदला. काय रे मारड, पाणी पहिला, पाण्यात फॉल्ट आहे तुमच्या बुवा. तुम्हाला सांगितलं पाणी गरम घ्या. तुम्ही जल्ला घेतो पाणी गार आणि त्या पाण्यानं सगळा हा गोंधळ होत आहे बुवा. पाणी बदला बुवा, पहिला पाणी बदललं ना का तुमच्या सायलेन्सरला बुवा काय होणार नाही बुवा. बुवा मी पण गेले 6 दिवस बेबीच्या देठापासून बोंबलतोय. रंगदेवतेची पुण्य आहे, या रसिक राजाचा आवाज आशीर्वाद आहे बुवा. अजून आवाज जसा लावतोय तसा लागतोय अजून बुवा. म्हणून पाणी बदला, पाणी बदला, सगळं काय चांगलं होय. आता आमचा पाणी आहे गरम, आम्ही काय त्या पाण्यातच नाही हो. आमचा काय गळा बसायचा विषयच येत नाही. पण ऐका दुसरा विषय. परत बुवा म्हणाले आता असं पहिलं बक्षिसा घेतो बुवांकडे येतो त्यांना देतो, त्यांना प्रसाद सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद पण त्यांना मग बक्षीस आलेला आहे. भैरी भवानी नाच मंडळ धामणी जोवळेवाडी तालुका संगमेश्वर कवी भानुदास घराण्यातील शक्तिवाले शाहीर दिलीप दादा जोवळे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा 72 पारितोषिक आलेला आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की कोकणचं जे गाणं मित्रांनो माझं ट्रेंडिंगला चालतंय त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. 201 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि अगदी माझ्या कार्यक्रमाला वेळ या ठिकाणी असतात अमोल दादा राऊत यांची जी कन्या आहे आमची गार्गी, हिची फरमाईश आलेली आहे की माझी जी गवन आहे विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले आणि कोकण 1 नंबर 500 रुपयाचा पारितोषिक आलाय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझ्या गावचे सुपुत्र अनिल दादा कदम आणि आमचे सुभाष काका गुजर यांच्या माध्यमातून प्रत्येकी 101 रुपयाचं बहारदाराचं पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. ऐका आता बुवानी त्यांच्या परीनं त्यांनी या ठिकाणी बारी चांगलीच केली. मी काय त्यांना वाईट बोललो ना, बुवांची मी स्तुती पण नाही केली. मी त्यांना म्हटलं आवाजाचा बादशाह बोललो ना बुवाना, मी बोललो ना. तर बुवा म्हणतात ह्यांना फक्त ह्यांचीच वाजवायची सवय झाली. आता ह्यात मी काय वाजवलं, ह्यांच्या मोठेपणा सांगितलं आहे ना. रात्री पण आमची बारी मित्रांनो श्रीवर्धनला झाली, तिथं पण बुवांचा आवाज लागला नाही. पण मी म्हटलं लोकांना भावानं नाव ठेवू नका, माणूस 1 नंबर आहे. आज थोडासा आवाज बसलाय पण आवाज ऐकावा तर जिमान बुवांचा.
आता मी ह्यांची लाल करतोय, ह्यात मी आता माझी काय पाजवली? काय रे पोरांनो, मी काय माझी लाल केली काय ह्याच्यात? मी जर बोवा लाल केली तर तुमची पिवली होईल, लक्षात ठेवा. पुढचा काय बोलत नाही म्हणून पहिला विषय का घेतो बोवाडा, देतो देतो थोडासा देतो. पंकज दादा यावरती आहे ना. आता बुवा काय म्हणा असली चिरकुटा, बुवा चिरकुट आता काय म्हणतो ऐका, तुम्ही चिरकुटा नाही बघितले असाल. हो ते काय म्हणतात, नाही तर आयोजकांचा म्हणतात तसा शब्द आहे, नाही म्हणतात घाम फोडला असता. बोलला ना बुवा, बुवा असं घाम फोडणार मी लय बघितलंय तुमच्यासारखं. छोट्या वयात घाम फोडणार मी लय बुवा असं बघितलं. बुवा विषय कसा करतो पहिला ऐका बघा. अरे शंभू महादेव मोठा जाती, त्याची अर्धांगिनी पार्वती, हीच यरमाळ्याची जतीन येडू डोंगरावर नदी. आता मी बुवाना एक विषय लावायचा ह्या गाण्यावरचा, माझा विषय चांगला होता बुवाना लावायचो. होईंद्राना तुम्ही वर चढ असं घालून आलं साकड. बुवा म्हणते ना घाम फोडीन, मग बुवाना मी म्हटलं होतं अरे तुझ्यासारखी आधी माकड, सांग माझं करतील काय वाकड. पण आज विषय कसा आणला बघा दादा ऐका. म्हणून म्हणतोय यानं पाहिली सुंदर अशी समोर दादा बुवा. बुवांचं नाव काय? इंद्र देवेंद्र, सॉरी बुवा, बुवांचं नाव देवेंद्र, देवांचा देव. आता बुवांचं पण नाव देवेंद्र, तो पण 33 कोटी देवांचा राजा इंद्र. मी विषय कसा आणला बघा. अहो यानं पाहिली सुंदर अशी रंभा आणि जशी उर्वशी, यानं पाहिली सुंदर अशी रंभा आणि जशी उर्वशी, का मनात झालास खुशी. बघा देवांचा देवेंद्र रंभेला बघितला, उर्वशीला बघितला, ती घालला गडी. म्हणून म्हणतोय यानं पाहिली सुंदर अशी रंभा आणि जशी उर्वशी. रंभा दिसती चांगली, उर्वशी दिसते चांगली, सुटला इंद्राच्या तोंडाला पाणी. का मनात झाला खुशी, अरे का मनात झाला खुशी, देवेंद्र पडलास रे तोंड कशी. का मनात झालास खुशी, देवेंद्र पडलास रे तोंड कशी. तुझ्या तोंडाला काळा पुशी, पती होता तिचा एक ऋषी, तुझ्या तोंडाला काळा पुशी. गावात झालास खुशी, देवेंद्र पडलास रे तोंड कशी. गावात झाला खुशी, देवेंद्र पडला रे तोंड कशी. गावात झाला खुशी, देवेंद्र पडलास रे तोंड कशी. गावात झाला खुशी, देवेंद्र पडलास रे तोंड कशी. यानं पाहिली सुंदर अशी रंभा आणि जशी उर्वशी, यानं पाहिली सुंदर अशी रंभा आणि जशी उर्वशी. दुसरा मुद्दा व म्हणाले हे पोरांनो खरं सांगा, म्हणजे आपला तो बाबू लोकांचा करता नको. तुम्हाला माझा आवाज आवडत नाही काय रे? हा मोठ्यानं बोला. तुम्हाला राजेश भाऊचा आवाज आवडतो का नाही? आता बुवा म्हणतात, तुम्ही म्हणतात किंचालेश्वरराव आहे ना, बेंबाच्या दिटीपासून म्हणतात ओरडतावा आहे. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही असंच म्हणणार तुमचा रेडा गावन माझी म्हैस भाकड, माझी भाकडच राहू द्या. पण बुवा तुम्ही असं नका म्हणू,
की माझ्या एवढ्या बाऱ्या करून दाखव. जेवढे दिवस तुम्ही बोंबट ठेवाय तेवढे दिवस मी पण हा माईक अगदी चावून खातोय बुवा. काही काही ठिकाणी साऊंड पण चांगला लागला नाही तरी पण गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत, रसिक राजाचे आशीर्वाद आहेत. अजून गळा थोडासा चालतोय बुवा. आणि अजून बुवा नाकाला शेंडा लावत नाही. अजून जरी 3 दिवस बाऱ्या करायचं बोलला तरी हा आवाज अजून असाच लागणार बुवा. मग असे म्हटलं कारण आमच्या पाण्यात काही खोट नाही. आणि म्हणून फरमाईश या ठिकाणी आलेले आहे. अर्जुन, शौर्य, वेदांत, निशांत, निन्या कोकणाचं गाणं झालं पाहिजे. कोकण नगरचं गाणं. हा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. तत्पूर्वी एक फरमाईश घेतो. जे कोकणाच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. आमचे दादा दिलीप दादा जोडे यांच्या माध्यमातून कोकणाच्या गाण्याची फरमाईश घेतोय. आणि त्यानंतर दादा आपल्या गाण्याकडे येतो. मला म्हणायचं हे गाणं हे मित्रांनो आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय. पंकज दादा आता कौल डाव्या उजव्यान तुमच्याकडे आलेला आहे. हा गाणं आपल्याला लोक अक्षरशः कंटाळले सांगून की वो हा गाणं एकदाचा रेकॉर्डिंग करा. आता सगळं मी बिल तुमच्या पडतोय. तुम्ही आता दसऱ्याच्या अगोदर आपल्याला हे गाणं रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो विषय फरमाईश आले कोकणाच्या गाण्याचे म्हणून घेतोय. रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्या वाढली आशान. आज आपली रत्नागिरी जिल्हा, या जिल्ह्याला 9 रत्नांचे 9 तालुके लाभलेले आहेत. आणि म्हणून या 9 तालुक्याच्या सौंदर्यामुळं आज आपलं कोकण, आज आपली रत्नागिरी अख्ख्या जगात बरे म्हणून म्हणायचं आहे. रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्या वाढली आशान. खेड्यात पोली मंडणगड, चिपळूण गुहागर संगमेश्वर, अहो रत्नागिरी लांजा राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाच्या माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाच्या माहेर घर, सक्षरी लोक ग्रामीण घर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. 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 सवन गायलं भवानी. सुंदर विषय होता, सुंदर विषय होता. गणात पण भवानी वा जो आज तुमचा आवाज लागतोय. लागलाय सगळी जागा धरून बसा. लागलाय थांबा भाई थांबा.
बक्षीस आलेलं आहे. कोकण एक नंबर ह्या गाण्यास मनसमोर आलेला आहे. राहुल दादा रहाटे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे साक्षी सुतार या ताईच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे बंटी दादा मोरे यांच्याकडून पक्ष आणि पता नक्की बैलांवरती गाणं झाला पाहिजे. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे दिनेश दादा खताते नातूनगर दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर असं या ठिकाणी पारितोषिक आलंय. या सर्व माझ्या बक्षीसदारांचं या ठिकाणी लाख लाख त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून फरमाईश कोकणच्या गाण्याची पाहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो या जामीनदार परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो या जामीनदार परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक दुसरी फरमाईश या ठिकाणी आलेली आहे. कोकण नगर गोविंद पथकाचं मगाशीचं गाणं झालं त्या गाण्याच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. एका मोकळ्यामध्ये करतो आता रातभर फरमाईश घ्या. बुवानं तरी कधी खात लावू अमोल दादा तुम्ही काळजी करा. बुवा तुमचा आहे रातभर इथं वस्तीला राहील पण तुमची फरमाईश पूर्ण करील काय काळजी करू नका. आणि म्हणून ऐका या ठिकाणी कोकण नगरचं गाणं घडविला हा इतिहास अहो त्यानी कसून कंबर घडविला हा इतिहास त्यानी कसून कंबर कोकण नगरचा गोविंदा त्या जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर कोकण नगरचा गोविंदा दुसरा विषय बुवा म्हणाले की म्हणतात बुवांचं नाव किंचालेश्वर आहे. बुवा मला किंचालेश्वर म्हणा आता माझा आवाज बेसूर आहे असं जरी म्हटलं तरी मला त्याचा राग कारण राजेश बुवा जे काही तोडका मोडका गातोय माझ्या समाजाला आवडलं ना बस बुवा तुम्हाला काय प्रतिस्पर्धी शहराला काय नावच ठेवायचं नाही ना लोकांचा बाबू आणि आपला कार्टा तुम्हाला काय बुवा नावच ठेवायचे. आणि म्हणून बुवा मला काय तुमचा राग पण गाण्यामध्ये मात्र बुवाने आलाप चांगला दिला. मी म्हटलं आज जीवन बुवा तापलंय आज जोरात पण परत गाडीला क्रॉसिंग लागली थांबली गाडी. आणि म्हणून विषय का दुसरा विषय आहे ना बुवानी बुवांसाठी दुसरा विषय का अहो शेजारीन बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या माझ्या बाबूला मध्ये घ्या आनंद शिंदे म्हणताय आणि गोट्या माझा बाहेर राहू द्या. विषय का अरे कशाला आणलं धरून याला चिमन बुवा आज तुमचा मान सन्मान या आयोजकांच्या शब्दाला मान देऊन आज भारी करतोय. नाही तर तुम्ही मगाशी म्हटलं असा धूर धूर बुवा मी पण बरेच जणांचा काढलेला आहे आणि म्हणून तुमचा मान ठेवून आज बुवा भारी करतोय. विषय का अरे कशाला आणलं धरून याला मोठेपणात वाया हा गेला अंत लावील का पहिलाचा
नाही उपयोग राहिलेल्या, नाही उपयोग राहिलेला या रानात. बघा बुवा, तुम्हाला वैयक्तिक बोलत नाही. विषय कसा आहे, बैलाला आपल्या ताकदीचा गर्व होतो, म्हणतो माझ्यासारखा कोणच नाही. परंतु एका वराडाच्या ओझाखाली, पहिला वराड आहे ना, आता लक्झरी आल्या, आता थार आली, आणि पहिला वराड बैलगाडीतनं जायचा. बरोबर आहे ना. आज आजे पंजे बसले, त्यांच्या काळात बैलगाडी नाही फेमस, जशी आमच्याकडे आमच्या खोचऱ्यांची होती. बैलगाडी जर वराड कोणाचा असेल तर खोचऱ्यांच्या गाडीत नाही न्यायचा. विषय कसा आहे, तर बैलाला गर्व होतो, म्हणतो माझ्यासारखा कोण नाही. मालक पण जिरवतो, असं म्हणतो ना, टाकतो तुझ्या वाजा, जा बघू घेऊन. आणि बैल बसल्यावर, बैल चालता चालता मध्येच बसला, तेव्हा संत नामदेवांची आई आपल्या पतीला काय सांगते, बुवा विषयाला वडाची साल मागायला लावणार नाही बुवा. आता बुवा आल्या म्हणतील मला धरून आणतात, म्हणून कदाचित ते माझ्या बोलत असतील, बुवा तुमची तब्येत ही सुधरावी यासाठी देवाकडे साकडं घालणारा बाकी कोण बुवा नसून राजेश बुवा पहिला शाहीर आहे. कारण या कोकणची तुम्ही आन बान आणि शहानात बुवा याचा आदर आज आम्हाला आहे, म्हणून म्हणतोय कशाला आणलं धरून याला, मोठेपणात वाया हा गेला, अंत लावील का पहिलाचा, नाही उपयोग राहिलेला, नाही उपयोग राहिलेला या रानात. अहो या रानात बघा बशा या बैलाचा, नाही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, नाही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, नाही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या पाहून ओझ मनामध्ये हसलं, हा मनामध्ये हसलं, हा अरे गर्वाच्या जाऊन आहरी डाव याच बसला, बघा डाव याच बसला, गर्वाच्या जाऊन आहरी डाव याच बसला, बघा डाव याच बसला. जेव्हा वराड जमला तेव्हा बैल हा दमला, जेव्हा डावा हा जमला तेव्हा बैल हा दमला. होता प्रवास मैलाचा, होता प्रवास मैलाचा, अंत लावील का बैलाचा, अंत लावील का बैलाचा. काही उपयोग बघा बशा या बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा. कशाला आणलं धरून याला, अन मोठेपणात वाया हा गेला. अंत लावील का बैलाचा, अंत लावील का बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा, काही उपयोग राहिलेला या रानात. बघा बशा या बैलाचा. दुसरा मुद्दा, मी गवळण गायली. शाहीर म्हणाले की बुवा कुठल्या शास्त्रामध्ये तुमच्या असं लिहिलंय की म्हणतात श्रीकृष्णानं साड्या म्हणतात पळवला नाही ना, परत बुवा म्हणतात की गाणं म्हणतात साड्या लपवायचा पलवायचा नाही. बरोबर आहे ना. आता मित्रांनो हे मोठं बुवा आहेत, माझ्यापेक्षा ते मोठंच आहे. ज्ञानानं वयानं अनुभवानं त्यांचा सगळाच मोठा आहे. बरोबर ना. पण विषय कसा आहे मित्रांनो, बुवा काय म्हणाले की असं कुठल्या शास्त्रात आहे ते मला दाखवा की श्रीकृष्णानं साड्या म्हणतात पळवल्या, ते म्हणतात तो लपवायचा पलवायचा नाही. आता साड्या जागेवरच्या पळवल्याशिवाय तो लपवल काय हो? जर पटला तर टाळ्या वाजवा. ह्या साड्या आहेत ही समजा. आता हा रुमाल आहे बरोबर,
हा समजा मी म्हणतो आमच्या घाटे दादांना माझा रुमाल लपवायचा आहे, तो रुमाल हिथून उचलल्याशिवाय ते लपवतील काय? पडवल्याशिवाय लपवल काय तो? म्हणजे ह्यांचा मेंदू बुवा पाणी बदला, तुम्हाला अजून सांगतो पाणी पहिला बदला, चांगला चांगला होईल बुवा. दुसरा विषय बुवांची गवळ, गवळ बुवांची सुंदर गवळीचा विषय बुवांनी लावला. प्रेमात प्रेम दादा राठी दादा त्यांचा प्रेम लय उतू जातो. ते मगाशी म्हणतात प्रेमात गेम आता करायला निघाले बुवा. गवळीचा विषय त्यांचा सुंदर होता. बक्षीस आलाय रुद्रांश आंबेकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. हा गवळ बुवांची चाल होती. छोडेंगे ना हम तेरा साथ हो साथी मरते दम तक. माझा गण मित्रांनो गेल्या वर्षापासून ट्रेंडिंगला चाललाय. हो आळवी तुम्ही रनिया तुलारे श्री गणनायका, हो मंगलदायका सिद्धी विनायका, तू मंगलदायका गातो हा महिमा मी तुझा रे विनायका. आणि भवानी सुंदर गवणीत म्हणतात बुवा अडवू नको तो रनिग राधे, असा बोनचा प्रेमाचा विषय होता. तुझ्या आठवणी. आता बुवा ऐका तुमच्या गावाला उत्तर देतो कसं ऐका. अरे विसरणार नाही तुझ्या मी कान्हा जुन्या आठवणी, विसरणार नाही तुझ्या मी कान्हा जुन्या आठवणी. येता माझ्या ध्यानी अरे तू चक्रपाणी, वेडी पिशी होते मी तुझी राधाराणी. विसरणार नाही तुझ्या मी काना जुन्या आठवणी. काना म्हणून मी सांगतोय वारंवार बुवा अजरामर प्रेम माझ्या बारीमध्ये मी प्रत्येक बारी सांगतोय. आज युगानुयुगा कितीतरी युग उलटून गेले, पण बघा ना बुवा म्हणतात हे भांबवलेत, पण एवढ्या बुवा मागाशी म्हणतात की तुमची राधा म्हणतात अनयाची झाली. म्हणजे आज त्यांच्या समोर मी राधा याचा पण त्यांना भांडण आहे. तुमची म्हणतात राधा, तुमच्या वाला वादा मोठ्यातला म्हणतात तुमची राधा म्हणतात अनयाची झाली. मग मी कोण? म्हणतात तुमची राधा. असं द्या बुवा तुम्हाला थोडीशी बाधा आलेली आहे, ती थोडीशी बाजूला करा. आणि विषय बुवांचा गवणीचा बुवा उत्तर तुम्हाला दिलेलं आहे गवणीचं, आणि तो गोड मानून घ्या. अगदी डाव्या उजव्या कौल तुम्हाला दिलेला आहे बुवा. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे मगाशी, ती फरमाईश या ठिकाणी घेतोय आपल्या बैलाची आहे ना. नाद माणसाला सगळा पाहिजे, नाद करती काय नाद आहे ना. ए पोरांनो, कोणाला फ्री फायरचा नाद आहे, कोणाला पबजीचा नाद आहे, बरोबर आहे ना. कोणाला आयफोनचा नाद आहे, आम्हाला भारीचा नाद आहे. तसा या भागामध्ये अरे हो बारीचा काय आम्हाला रेड्यांचा पण नाद आहे. तुम्ही इकडे बैल बनवता तिकडे आम्ही रेड्या झुजवतो. म्हणजे म्हणून दादा आमचे या ठिकाणी त्यांची फरमाईश आलेली आहे. या गावचेच बैल आहेत ना, पक्षी आणि पतंग. गेल्या वर्षी आमचा बलमा होता, त्याची फरमाईश आली होती. आणि ह्या वर्षी आहे पक्षी आणि पतंग. विषय कसा आणला बघा. बैलगाड्याच्या मैदानी हो, त्या बैलगाड्याच्या मैदानी खेळ करतात अतरंग. जेवढा माणूस साधा तेवढा त्याचा काय उपयोग. अतरंगी जेवढा माणूस असेल त्याच्या अंगात चाला भलताच. म्हणून म्हणतात बैलगाड्याच्या मैदानी खेळ करतात अतरंग. धावपट्टी गाजवणारे ते मैदान गाजवणारे बैल पक्षानी पतंग. धावपट्टी गाजवणारे बैल पक्षानी पतंग. धावपट्टी गाजवणारे बैल पक्षानी पतंग. धावपट्टी गाजवणारे बैल पक्षानी पतंग. हो बैलगाड्याच्या मैदानी खेळ करतात अतरंग. बैलगाड्याच्या मैदानी खेळ करतात अतरंग. धावपट्टी गाजवणारे बैल पक्षानी पतंग. धावपट्टी गाजवणारे बैल पक्षानी पतंग.
धावपट्टी गाजवणारे, धावपट्टी गाजवणारे, पहिलं पक्षाने पतंग, धावपट्टी गाजवणारे, पहिलं पक्षाने पतंग, धावपट्टी गाजवणारे, पहिलं पक्षाने पतंग, धावपट्टी गाजवणारे, पहिलं पक्षाने पतंग. हो बैलगाड्याच्या मैदानी खेळ करतात रंग, बैलगाड्याच्या मैदानी खेळ करतात रंग. पक्ष आणि पतंग या गाण्यासाठी ओम साई मित्रमंडळ कापसाड यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदास या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तू मला अंगुराचा या गाण्याची फरमाईश आलेली आहे. आमचे सिद्धेशादार राहाटे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. बुवा मगाशी मला परत बोलून गेले की बुवा म्हणतात राजेश बुवा म्हणते सप्तसुरांचा भाष्य आहे. बुवा मी गेल्या मुंबईच्या बारीपासून सांगतोय माझ्या सर्व युट्यूबर मित्रांना की माझ्या नावापुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह लावू नका. कारण मी स्वतः सांगतोय तेवढ्या योग्यतेचा तेवढ्या लायकीचा हा राजेश बुवा. जे काय ह्या गाळ्यातनं वेड वाकडं निघतंय ते तुम्हाला आवडतं यातच मी मोठा माझा समाधानी आहे. दुसरा विषय हा आता महत्वाचा विषय आहे मित्रांनो, ऐका. बुवा म्हणून मगाशी गेले प्रश्नाचा विषय. बुवा म्हणतात की तुमच्या प्रश्नात म्हणतात मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय है ना. आता मित्रांनो हा विषय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय यांना बाजू दिल्या विषयाची की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. आता हा विषय शाहिरांना मी गेल्या वर्षापासून देतोय तेव्हा यांना त्याच्यात काही प्रॉब्लेम दिसणार नाही आणि आता उत्तर भेटत नाही तर बुवा म्हणतात 90% 100% नाही पण 90% म्हणतात प्रॉब्लेम आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की घरच्या देवाची लढ आहे कुठेतरी. बुवा हीच खरी कला आहे. माझं उत्तर तुम्ही चांगल्या घराण्यातले शाहीर आहेत आदरणीय भानुजी झिमन यांचे तुम्ही शिष्य आहात. विषय या ठिकाणी बुवा माझा जो आहे हा काय कुठनं मी म्हणजे रामायण महाभारत आणि भारताच्या बाहेरचा कुठला आणलेला नाही बुवा. विषय आपल्याच पुराणातला आहे त्यामुळे त्याचं उत्तर शोधणं हे तुमच्या प्रतिस्पर्धी शाहिराचं काम आहे. पण माझ्या विषयाला बुवा नाव ठेवायचं 90% फॉल्ट आहे 100% फॉल्ट आहे तो तुम्हाला उत्तर भेटला की तुम्ही फॉल्ट काढा. जर मी मगाशी पण म्हटले बुवा थोडासा का होईना माझ्या उत्तराच्या अगदी इतकं किंचित जरी जवळ आले हो तरी बुवा माझं उत्तर मी मान्य करेन. पण माझ्या विषयाला अजून कुठल्या शायराने बुवा नाव ठेवलं नाही जो जो आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. पण तुम्ही जे म्हणताय बुवा की उत्तर प्रश्न चुकीचा आहे हे बुवा मी मान्य करणार नाही बुवा. आणि म्हणून फरमाईश अजून एक आले तर रातभर फरमाईशच घ्या लावा बुवाला. जे मित्रांनो ह्या वर्षी मी एक गाणं रेकॉर्डिंग केलं होतं गण गायला होता ते आमच्या शाखेतली मुलं त्यांची फरमाईश आलेली आहे. मागाशी त्यांच्याकडे बक्षीस आलंय एका मुकण्यात घेतोय. जास्वंदीचे फूल फुलले गण तुझ्यासाठी खुडून चरणी तुझ्या वाहिले देवा पूजेसाठी आनंदाने बहरून आले लागे गुणगुणाया आनंदाने बहरून आले लागे गुणगुणाया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अजून एक फरमाईश आमच्या अमोलदादांची, त्यांच्यात काय जीवात जीव यायचा नाही. आमची गारगी गेली कुठं, फरमाईश देणारी हाय कुठं, झोपली सत्यानाश सगळा. आणि म्हणून दादांची फरमाईश आलेली आहे. माझी गवळ आहेत मित्रांनो, जी आपण सर्वांनी ज्या गवळणीला अगदी आपल्या मनामध्ये घर करून जागा दिली म्हणून म्हणतोय. अरे देवांचा तू देव रे गाढा, कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देव रे गाढा, कसा नाही फुटला पाना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे काढा. गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले. तुझ्यासाठी हसले मी विसरले. विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरले. तुझ्यासाठी हसले मी विसरले. देवांचा तू देव रे गाढा, कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देव रे गाढा, कसा नाही फुटला पाना. गंध प्रेम प्रीती ते पसरले रे काढा. गंध प्रेम प्रीती ते पसरले. दुसरा मुद्दा, शेवटचा विषय बुवानी गायला. शेवटच्या विषयामध्ये बुवा बोलून गेले की म्हणतात करीन, म्हणतात गेम तुझा. बुवा काय म्हणाले, तुझा म्हणतात गेम करीन. बुवा माझा गेम तुम्ही नक्की करा, पण पहिला आधी नेम नीट मात्र धरा. नेम जेव्हा नीट धरा तेव्हा समोरचा गेम होईल बुवा. पण तुमचा काडतूस खालीच झालाय बुवा. आणि मित्रांनो खरं सांगतो, आज आयोजकांच्या शब्दाखाताची बारी अशी करतोय, म्हणजे गोडच करतोय, काय वाईट करत नाही. नाहीतर ठासलीच्या बंदुकीत काढतोस यांच्यावर लय टाकतो मी, आहे ना. ते काय सांगतील, मी धूर काढतो आणि असा काढू. यांचा लय वेळा धूर काढलाय मी बुवांचा. आणि असू द्या, विषय शेवटचा विषय गातोय. दादा तुमची फरमाईश घेतो आणि बारी या ठिकाणी संपवते. मला ऐका. अरे केलंस पाप नाही होणार माफ, केलंस पाप नाही होणार माफ. आता फसलास तू या कांडात. माय मावल्यानो, विषय का विषय आहे नारद. नारद मुनी वाल्या कोळ्याला सांगतात. वाल्या कोळ्यानं असं म्हणतात की वाल्या कोळ्यानं 7 रांजण भरून पापा केली होती. आणि ज्या वेळेस त्या पापाच्या भागीदारी त्याला वाटलं की आता मी खऱ्या अर्थानं खूप चुकलोय, बायका पोरांना विचारायला गेला. जे काय आणून दिलं बायका पोरांनी आनंदाने घेतलं. पण खरी जेव्हा त्याला बायका पोरांची गरज होती, बायका पोरांकडे गेला. बायका पोरांनी दिले हाकलून. म्हणतात तू जे काय पाप केलंस या पापामध्ये आम्ही भागीदारी तुझे होणार. आता राहिला त्याच्याकडे शेवटचा पर्याय, म्हणून गेला नारद मुनीकडे. तर नारद मुनी त्याला असे म्हणाले, काय म्हणाले तर विषय का मध्ये म्हणतोय. अरे केलंस पाप नाही होणार माफ, आता फसलास तू या कांडात. नाही राहिले माझ्या या भांडात. नारद मुनी सांगतायत, हे जे काय तो मला सांगतोस ह्याच्यात काय अर्थ राहिलेला नाही. नाही राहिले माझ्या या भांडात. बुवा रोज रोज घे माझ तोंडात. असं नारद मुनी सांगतायत. रोज रामनामाचा जप कर, तोंडाची पाप केलेस, रोज रामनामाचा जप करत राहा, तुझी सारी पाप धुवून जातील. आणि म्हणून मित्रांनो, जो वाल्या कोळी ज्याने अनेक पाप केली, तोंडामध्ये रामनामाचा जप केला आणि त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. एवढा विषय म्हणून म्हणतोय, केलं पाप नाही होणार माफ, केलं पाप नाही होणार माफ. आता फसलास तू या भांडात. काही बाईने माझ्या या भांडात, बाईने माझ्या
भांड्यात बुवा रोज रोज घे माझ्या तोंडात राहिली मजा या भांड्यात बुवा रोज रोज घे तोंडात राहिली मजा या भांड्यात बुवा रोज रोज घे माझ्या तोंडात राहिली मजा या भांड्यात बुवा रोज रोज घे माझ्या तोंडात होणार तुला हे बाप तुला दिला या साऱ्याने शाप तुला दिला या साऱ्याने शाप आता राम नाम जपत लेत ऐकून घे जरा रे पापी तू नरा ऐकून घे जरा रे पापी तू नरा काय राहिलंय सांगतो ताटात राहिली मजा या भांड्यात राहिली मजा या भांड्यात बुवा रोज रोज घे तू तोंडात राहिली मजा या भांड्यात राम नाम घे बुवा तू तोंडात राहिली मजा या भांड्यात बुवा रोज रोज घे माझ्या तोंडात राहिली मजा या भांड्यात बुवा रोज रोज घे माझ्या तोंडात हे केलेलं पाप होणार बाप आणि केलं पाप नाही होणार बाप आता फसलाच तू या गाठात सावंतवाले अगदी नेहमी प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात. आमचे घोरपडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादराचं पारितोषिक आलेलं आहे. दादांची फरमाईश दादा एफ ला घ्या. दादांच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे मित्रांनो. हे देखील टायटल सॉंग मी गेल्या वर्षी गायलं होतं. मला वाटतं इथं पण त्याची गेल्या वर्षी मला फरमाईश आली होती आणि आजही ती फरमाईश त्या गाण्याची आलेली आहे. म्हणून घेतोय तू माळा अंगुराचा. ऐका. तू माळा अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू माळा अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे
जेव्हा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे. आणि म्हणून धन्यवाद पुन्हा एकदा या माझ्या रहाटे परिवाराचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला सलग 2 वर्ष आपण आपल्या सेवेची संधी दिली. तुमचे उपकार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद अगदी सदोदित या शाहिराच्या पाठीवरती राहू देत. गणरायाच्या चरणावरती विनंती करतो, या रहाटे परिवारानं जी काय तुझी वेडीवाकडी सेवा केली असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये जी काय दुःख असतील, जी काय वेदना असतील, ती दूर करून या परिवारामध्ये सुखाची भरभराटी कर, अशा आशा बाळगतो. माझ्या सर्व रसिक राजाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण कार्यक्रमाला एवढा उशीर होऊन सुद्धा अगदी वेळात वेळ काढून थांबला, तुमचे सर्वांचे आभार मानतो. शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. बुवा, या मुखातून जे काय वाईट गेलं असेल ते माझं मला परत करा, जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, अशा आशा बाळगतो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.